नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत राम नाईक यांच्या वक्तव्यावरती आणि अर्थातच त्या निमित्ताने गेले काही काळ विविध जी वक्तव्य होत आहेत, खास करून वेगवेगळ्या संघटनांकडून त्या वक्तव्यांमध्ये सर्वाधिक धार्मिक आणि प्रक्षोभक अशी वक्तव्य का होत आहेत, त्याच्या मागचा रोग काय, हे आपण तपासणार आहोत. राम मंदिराचा मुद्दा राज्यपाल राम नाईक यांनी उपस्थित करणं योग्य आहे का, असा प्रश्न आपण आज त्यानिमित्ताने विचारतोय. विविध नेत्यांकडून होणारी धर्माधारित धर्मवेडी प्रक्षोभक विधानं हा भाजपचा छुपा अजेंडा आहे का, आणि धार्मिक मूलतत्ववाद सद्यस्थितीत आपल्या देशाला परवडणारा आहे का, हे तिन्ही प्रश्न आपण आज विचारणार आहोत. आपल्या सोबत आपल्या या चर्चेमध्ये विविध मान्यवर असणार आहेत आणि या मान्यवरांकडून या संदर्भातली आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत पुण्याहून आत्ता आहेत सामाजिक कार्यकर्ते अनवर राजन. आपल्या सोबत जे इतर पाहुणे आहेत त्या पाहुण्यांमध्ये स्टुडिओमध्ये आत्ता आपल्यासोबत आहेत प्राध्यापक व्यंकटेश आबदेव, जे केंद्रीय मंत्री आहेत, विश्व हिंदू परिषदेचे केशव उपाध्ये भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत, आणि ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत. पहिला प्रश्न खरं तर जतीन तुम्हाला विचारायचा आहे की खुद्द एक राज्यपाल आहेत आणि राम नाईकांसारखे ज्येष्ठ नेते, त्यांचं कामगिरी आपण आत्तापर्यंतची बघितलेली आहे. आत्ता पुन्हा राम मंदिराचा हा विषय काढण्यामागचं नेमकं त्यांचं काय कारण असावं असं तुम्हाला वाटतंय? नाही, मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचं एकूण जे जो काही विचार आहे आणि ज्या स्वरूपानं नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते, म्हणजे त्याचा उल्लेख जर करायचा झाला तर बिहारमधले गिरिराज सिंग पासून ते परवाच साक्षी महाराजांनी गोडसेंबद्दल जे काही वक्तव्य केलं ते, किंवा साध्वी निरंजना ज्योती की रामजादे हरामजादे अशा स्वरूपानं जे काही स्टेटमेंट केलं, तिकडनं ते राम नाईक, मला असं वाटतं की या देशाच्या दृष्टीनं अत्यंत घातक अशा स्वरूपाचे सगळे निवेदन केले जात आहेत की कुठेतरी भारतीय राज्यघटना जी आहे, कुठेतरी एक सेक्युलर अशा स्वरूपाची ही घटना आहे, या घटनेचा उल्लेख न करता त्या कशा स्वरूपानं घटनेला बाजूला सरून काय करता येईल, म्हणजे एकूण व्यापक हिंदू राष्ट्राच्या दिशेनं वाटचाल भारतीय जनता पक्षाने सुरू केलेली आहे. आणि मला असं वाटतं की यात एक अत्यंत आपण स्ट्रॅटेजी लक्षात घेतली पाहिजे की नरेंद्र मोदी या संदर्भात काहीही बोलत नाही. नरेंद्र मोदी मात्र विकास, आर्थिक विकास, इकॉनॉमिक पॅकेजेस अशा स्वरूपानं बोलत आहेत आणि कॉर्पोरेटला ज्या स्वरूपानं एकदम मोकळं रान दिलेलं आहे हे आपण पाहतो. परंतु कुठेही बाकी जे काही एलिमेंट्स आहेत, मग ते VHP असो किंवा विश्व बजरंग दल असे, अशा स्वरूपाच्या ज्या काही संघटना आहेत, यांना कुठेही नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात नाही. त्यांना कुठेही त्यांना कंडेम देखील केलं जात नाही. मला वाटतं की एक ज्याला आपण म्हणतो की सोची समजी एक राजनीती भारतीय जनता पक्षाची आहे की मोदींनी एक विकास पुरुष म्हणून मोदीला प्रोजेक्ट करायचा, पण बाकीनी हिंदुत्वाचा जो एजेंडा आहे तो पुढे रेटायचा. मला असं वाटतं की या देशाच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे. आणि कुठेतरी म्हणजे भारतीय जनता पक्षाला काही स्लोगन अत्यंत हुशार असतात भारतीय जनता पक्षाचे लोक. म्हणजे त्यांनी आधी एक स्लोगन दिलेलं की भय, भूक आणि भ्रष्टाचार मुक्त भारत. आता त्याने मी एक स्लोगन अशा स्वरूपानं देऊ इच्छितोय की यापुढे म्हणजे त्याने कशा स्वरूपाचा त्यांना भारत पाहिजे, तर गीता, गोडसे आणि घर वापसी. म्हणजे कुठेतरी नथुराम गोडसे हा माणूस राष्ट्रद्रोही होता. तो माणूस या देशातल्या दलित, मागासवर्गीय, महिलांच्या विरोधात होता. आणि अशा स्वरूपाच्या माणसांचं कौतुक करणं, त्याला म्हणजे साक्षी महाराजने कुठेतरी गांधीजींच्या संदर्भात ते माघार घेतलं, पण त्याला राष्ट्रभक्त म्हटलंय. हे अत्यंत चुकीचं. तो राष्ट्रभक्त नव्हता, तो राष्ट्रविरोधी होता. तो या देशातल्या सामान्य माणसांच्या विरोधात होता. आणि म्हणूनच गांधीजींची हत्या जी काही करण्यात आली, कारण गांधीजी सामान्य माणसांच्या सोबत होते. गांधीजींचा असं भारत पाहिजे होतं की ज्या भारतात सामान्य माणूस, या देशातला बहुजन समाज जो आहे तो सत्तेत येईल, हे पाहिजे होतं. आणि गोडसेना नेमकं हेच होतं. एक तुम्ही जसं म्हणताय की एक काहीतरी सोची समजी साजिश अशा पद्धतीचं ते म्हणतात की भाजपचं काहीतरी एक प्रकारचं कटकारस्थान सुरू आहे आणि भाजप सोडून इतर जे काही संघटना आहेत परिवारातल्या, त्या संघटना असा जो काही अजेंडा आहे, जो छुपा अजेंडा आहे, तो समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पण खुद्द गव्हर्नर आहेत, राज्यपाल आहेत त्या राज्याचे, उत्तर प्रदेश सारख्या इतक्या मोठ्या राज्याचे राज्यपाल आहेत, त्यांनी हे म्हणणं
हे सूचक वाटतंय तुम्हाला? कुठेतरी एक प्रकारचा अजेंडा जो मागे पडला होता गेल्या काही काळामध्ये किंवा सोडून दिला होता असं वाटत होतं सगळ्यांना, तो अजेंडा पुन्हा सुरू झाला असं तुम्हाला वाटतंय? हे बघा, देसाई जे म्हणालेत त्याच्याशी मी सहमत नाही. सोची समजी अशा प्रकारची हे युद्धनीती आहे अशा आशयाचं त्यांनी वक्तव्य केलं, हे चुकीचं आहे. ह्या सगळ्या घटनांना एका साखळीमध्ये जोडणे हे पण चुकीचं आहे. प्रथम मी म्हणेल की गोडसेंच्या संदर्भात साक्षी महाराजांनी जे वक्तव्य केलं ते अत्यंत चुकीचं वक्तव्य आहे, निषेधार्ह आहे. त्याचा मी 2 दिवसामध्ये निषेध केलेला आहे. गोडसेचं चारित्र्य कितीही चांगलं असेल, गोडसे व्यक्ती कितीही चांगली असेल, परंतु त्यांनी केलेली जी कृती आहे ती कृती राष्ट्राला मारक आहे आणि त्याच्यामुळे त्याचं उदात्तीकरण कधी होऊ शकत नाही, त्याचं समर्थनही कधी होऊ शकत नाही. त्यांनी या देशाच्या राष्ट्रनेत्याची हत्या केलेली आहे, त्यामुळे त्याचा आम्ही वेळोवेळी निषेध केलेला आहे आणि गोडसेचे आम्ही समर्थक होऊ शकत नाही. त्याच्या किती म्हणजे तो किती महान असेल, याच्या पूर्वीचं म्हणजे एकीकडे महान पण असेल आणि एकीकडे पूर्वायुष्य कितीही महान असेल, त्याचंच नाही आणखी कोणाचंही असू शकतं. पूर्वायुष्य कितीही महान असेल, परंतु एखादी कृती जर भयंकर जर का घडली त्याच्या हातून, तर त्याच्यात सगळ्या चांगल्या गोष्टी जरी असल्या तर त्याच्यावरती पूर्णपणे पाणी फेडलं जातं. त्याच्यामुळे गोडसेंचं समर्थन होऊ शकत नाही. आम्ही महात्मा गांधींना मानणारे लोक आहोत. या संघ परिवारावरती जाणीवपूर्वक जो आरोप केला जातो, आपल्याला माहिती नसेल कदाचित, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि परिवारातले सर्व कार्यकर्ते सकाळी उठून प्रातःस्मरणामध्ये अनेक वीर पुरुषांच्या, ऋषी मुनींचा आणि महापुरुषांचा वंदनीय म्हणून उल्लेख करतात. त्याच्यामध्ये महात्मा गांधींचं नाव आहे. हे आज झालेलं नाही आहे, ते गेल्या अनेक वर्षापासून महात्मा गांधीचा उल्लेख करतो. म्हणजे जे काँग्रेसवाले महात्मा गांधीचा उद्घोष करतात त्यांच्या नावावरती कदाचित राजनीती करतात, परंतु त्यांच्या तोंडून हे कधी निघत नसेल. ते प्रातस्मरणीय आम्हाला महात्मा गांधी आहे. त्यामुळे गोडसेंचं समर्थन हे कधीच होऊ शकत नाही. आणि ते राज्यपालांचं जे वक्तव्य होतं, स्वतः राम नाईकांनी जे वक्तव्य केलं की राम मंदिराची उभारणी आता तिथे झाली पाहिजे किंवा अशा अर्थाचं जो काही त्यांनी इच्छा प्रदर्शित केलेली आहे, ती योग्य वाटते तुम्हाला? का नाही? राम कोण हा प्रश्न मुळात आहे. राम या देशाचा राष्ट्रपुरुष आहे, या देशाचे सांस्कृतिक पुरुष आहेत, या देशाचा आदर्श आहे, या देशाची ओळखच रामकृष्ण आहे. आणि त्यामुळे जर का आमचे राज्यपाल, कुठले राज्यपाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या एखाद्या कार्यक्रमाला जात असतील, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक झालं पाहिजे असं म्हणत असतील, तर राम तर कितीतरी अगोदरचा त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श, तर त्या रामाचं स्मारक झालं पाहिजे, त्या राम जन्मभूमीवरती राम मंदिर निर्माण झालं पाहिजे असं राम नाईकांनी म्हणलं. ते योग्यच आहे. त्यांचं म्हणजे राष्ट्रपुरुषाचं कौतुक, त्याचं स्मारक व्हावं असं जर का राज्यपाल आजपर्यंत राज्यपाल हिम्मत करत नक्की. पण नाही, आपल्याला इतिहास माहिती आहे, आपल्याला इतिहास माहिती आहे, एक विवादित इतिहास आहे त्याच्यामध्ये. राम नाईकांनी एक प्रकारचा हिम्मत दाखवली. राम नाईक हे नाव सार्थक नावाला जागले असं तुम्हाला म्हणायचं, नावाला जागले असं ते म्हणतात. पण केशव उपाध्याय करतो सगळ्या राज्यपालांनी अशा प्रकारे त्यांचा कित्ता गिरवावा. म्हणजे असं कुठलंही विवादास्पद वादग्रस्त असं जे वादग्रस्त आहे ना, आज अजूनही हा सगळा विषय वादग्रस्त आहे, अजूनही न्यायप्रविष्ट आहे. मी यात सांगतो तुम्हाला की राम जन्मभूमीच्या संदर्भामध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने निर्णय दिला आणि निर्णय दिल्यानंतर त्यात त्यांनी असं म्हटलं, वही राम जन्मभूमी जहां रामलला विराजमान आहे. हाच ऐतिहासिक निर्णय झाला. आता राम जन्मभूमी ती होती किंवा नाही हा प्रश्नच मिटलाय. आणि हा निर्णय आल्यानंतर माझ्या नेतृत्वाखाली दिल्लीला 430 खासदारांना आम्ही भेटलो. दिल्लीला प्रत्येका इंडिव्हिज्युअल 1 to 1 प्रत्येकाच्या घरी जाऊन खासदारांच्या भेटलो. त्याच्यामध्ये 430 खासदार याचा अर्थ तुम्ही समजू शकता. काँग्रेसवाले होते, एसपी, बीएसपी, डीएमके, एआयडीएमके, सगळे कम्युनिस्टांसह. आणि ह्या खासदारांचं मत काय असेल? सार्वजनिक प्रातिनिधिक त्यांचं मत हेच आहे की आम्ही देखील चाहतो राम जन्मभूमी मंदिर निर्माण व्हावं. याच्यात सगळ्या समाजाचे, सगळ्या धर्माचे खासदार होते. याच्यात सगळ्या धर्माचे असेल. आपण नक्की ख्रिश्चन आणि मुसलमान देखील ठीक आहे, तुम्ही म्हणताय. आणि हे त्यांचं फक्त त्यांचं मत काय,
आमच्या नेत्यांना समजावं लागेल हो. आमच्या नाही, नेत्यांना ठीक आहे, जरा आपण 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 पण आणखी मी काय म्हणतो, हा हे मुद्दा प्रातिनिधिक- हे जे अब्दुल सर जे प्रातिनिधिक म्हणतात मत आहे, केशव उपाध्ये आता तुम्हाला आपल्या प्रत्यक्षात येण्याची वेळ आलेली आहे. नाही केशव उपाध्ये आणि केशव संसदेमध्ये कायदा प्रत्यक्ष व्हावा, येण्याची वेळ आली. राम तुम्ही म्हणताय जन्मभूमी तुमची निर्माण भूमिका आम्हाला मान्य आहे. केशव राज्यपालांनी उपाध्ये वक्तव्य केलं, गैर केशव नाही. उपाध्ये तुम्हाला राज्यपालांचं वक्तव्य चौकटीत वाटतंय का? राज्यपालांना अखत्यारीत असलेली जी चौकट आहे त्या चौकटीत बसणारे वक्तव्य वाटतंय? नाही, मुळामध्ये राज्यपालांनी जर जनतेची भावना जर बोलून दाखवली असेल तर त्यात गैर असण्याचं काही कारण नाही. सगळ्यात पहिले म्हणजे मी ती क्लिप सुद्धा ऐकली, म्हणजे मी जे ऐकलं किंवा तुम्ही ऐकलं असेल तर त्यात त्यांनी असं म्हटलंय की जनभावनेची दखल, जनभावनेचं असं मत आहे की राम मंदिर झालं पाहिजे. आता रामभाऊ नाईक आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, ते कायम जनतेशी कनेक्टेड असतात. किती कनेक्टेड असतात हे आपल्यापेक्षा जास्त आपण म्हणजे आपण सगळ्यांनी अनुभवलंय ते महाराष्ट्रात असल्यामुळे. आणि त्यामुळे ते तिथे गेल्यानंतर ते फिरतायत, लोकांचा अंदाज घेतायत. आणि जर त्यांना असं वाटलं असेल की जनभावनेचा तो अंदाज आहे तर एक तर सन्मान केला पाहिजे, नंबर एक. नंबर दोन, मला एक दुसरा मुद्दा या ठिकाणी, दोन मुद्दे मला मांडायचे आहेत मंदार. या सगळ्या परिचयामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टीचं सरकार हे 16 तारखेला मे नंतर आलं. त्याच्यानंतर दोन गोष्टी प्रामुख्याने घडल्यात. एक तर काँग्रेसला जे असं वाटलं कधीच आपण पराभूत होऊ शकत नाही असं वाटत होतं, एक काँग्रेस. आणि या देशातले तथाकथित जे खरं म्हणजे अडवाणींच्या, माननीय अडवाणींच्या भाषेत सांगायचं तर ढोंगी स्युडो सेक्युलरिस्ट यांना एक धक्का बसलाय की हे कसं काय घडलंय असं. आणि त्यातनं नॉन इश्यूवरती म्हणजे भारतीय जनता पार्टी सरकार हे कमिटेड आहे विकासासाठी, जे आम्ही अजेंडा दिला. एकीकडे हाच प्रश्न विचारायचं तुम्हाला की एकीकडे तुम्ही सबका साथ सबका विकास Yes. म्हणताय, हो ना, दुसरीकडे मग. हे सगळे ज्या काय- मुद्द्यांवरनं आतापर्यंत दंगली झाल्या, ज्या मुद्द्यांवरनं आतापर्यंत देशामध्ये एक प्रकारची अशांतता निर्माण झाली, तेच मुद्दे परत काढले कोण जातात. मुद्दे काढते? सरकारने याबद्दल काय भूमिका घेतली? 24 तासाच्या आत साक्षी महाराजांनी स्टेटमेंट परत घेतलं. मी ते आठवण करून देऊ इच्छितो. म्हणजे आपण एका भाजपच्या एका खासदारांनी केलेल्या वक्तव्यावरून देशात जणू काही फार मोठं अशा पद्धतीने गदारोळ माजतोय. एक मिनिट, माझा विषय पूर्ण होते. हा बोला ना. कॉन्टेस्ट याच ठिकाणी दिग्विजय सिंगांनी स्टेटमेंट, हाफिज आणि याच्याबद्दल अगदी आदराती भाषा वापरली होती. सुशीलकुमार शिंदेनी भगवा दहशत शब्द वापरला होता. आणि त्या 15 दिवस म्हणजे दिग्विजय सिंग त्यांनी माफी मागितलीच नाही. दिग्विजय सिंगांनी, शिंदेनी 15 दिवसानंतर माफी मागितली. त्यावेळी म्हणजे मग ती त्या पक्षाची अधिकृत भूमिका होती का? ही भाजपची अधिकृत भूमिका नाही. भाजपने स्पष्ट केलं, आज स्वतः मोदींनी स्पष्ट केलं, त्यावरती नाराजी व्यक्त केली. 24 तास आता खासदारांनी आपली भूमिका बदलली. एक आग्राचा विषय काय किंवा कुठला विषय काय, मला असं वाटतं की नॉन इश्यूवरती तुमचे जबाबदार खासदार आहेत, खासदार निवडून येते एका पक्षाचे, ते ज्या वेळेला अशा पद्धतीची स्टेटमेंट्स करतात त्याचा अर्थ नेमका काय होतो? नवाब मलिक, तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. राज्यपालाची चौकट जी काही आहे, घटनात्मक चौकटीमध्ये राज्यपालांनी काम करणं अपेक्षित असतं. अशा वेळेला जे काही विवादास्पद मुद्दे आहेत ते टाळता येणं शक्य नव्हतं का? राम नाईकांचं जे काही स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटवरनं तुम्ही कुठला अर्थ काढताय? भाजप, संघ परिवार आणि इतर लोकांच्या जे विचार आहेत त्याच्यात एकच अंतर आहे. त्यांचं सगळं म्हणणं आहे की आमची आस्था आहे, देश आस्थेने चालेल. आमचं एकच म्हणणं आहे का हा देश, या देशातली घटना, कायदे याच्या आधारावर देश चालू शकते. एका राज्याचे राज्यपाल महामहिम त्यांना एक संवैधानिक पदावर बसत असताना, सुप्रीम कोर्टमध्ये एखादा न्यायप्रवेश विषय असताना त्यावर त्यांनी बोलणं टाळलं पाहिजे. घटनात्मक पदवर बसलेली माणसं जर या पद्धतीने बोलत असतील ते योग्य नाही. या भाजपच्या लोकांना कळलं पाहिजे की हा देश घटनेने चालणार आहे, आस्थेने नाही. आणि त्या प्रकारे त्यांनी पुढची सगळी पावलं टाकली पाहिजे. बोलत असताना कुठेतरी त्यांची विचारधारा काय आहे ते तुमची विचारधारा पेरत राहा. पण या भाजपमध्ये दोन प्रकारची लोक आहे. एक काही चतुर मंडळी आहे जे सावधपणे बोलताय, आणि काही भोले लोक आहे जे विचारांनी ज्या तालिमीत ते तयार झाले त्यांच्या तोंडावर ते सगळे विषय येत राहत आहे. त्यामुळे गेले 6 महिन्यामध्ये या प्रकारे बरेचसे नेते काही बोलून गेले. ते भोले आहे, त्यांची विचारधारा, त्यांचे तालिमीत जे शिकले ते बोलत राहत आहे. मोदी सारखे लोक चतुर आहे, ते टाळताय, स्पष्टपणे बोलत नाही, पण इतर लोक बोलत राहत आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणताय की इतर लोक बोलत राहतात, पण त्या बोलण्याचा अर्थ काय हेही खरं समजून घ्यायचं आपल्याला. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अनवर राजन आहेत. अनवर राजन, तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न विचारायचा आहे की एकीकडे ही सगळी अशा प्रकारची वक्तव्य येत आहेत, बऱ्याचदा या वक्तव्यांमधनं अनेक काही संदर्भ काढले जाऊ शकतात. तुम्ही कुठला संदर्भ याच्यातनं काढताय? एक वस्तू आहे की हे जे वक्तव्य होत आहेत हे बीजेपीची जी मातृ संघटना आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्याची जी आयडियोलॉजी आहे, त्याची जी विचारसरणी आहे त्याच्याशी हे सगळं अनुरूप आहे. मुळामध्ये भारताची राज्यघटना आणि RSSची विचारसरणी याच्यामध्ये खूप फरक आहे.
आणि आता सरकारवर आल्यानंतर आपण सरकारमध्ये आहोत याचं भान काही लोकांना आहे, काही लोकांना नाही. काही लोक आपल्या मूळ विचारसरणीशी प्रामाणिक राहून त्याला अनुरूप अशी वक्तव्य करतायत. ते वक्तव्य आपल्याला जरी वेडगळ वाटत असली तरी मूळ विचारसरणीशी अतिशय एकनिष्ठ आहेत. आणि आता आपल्या संविधानाशी त्यांना आपल्याला काही बदल करावे लागतील हे भान त्यांना द्यायची गरज आहे. आणि ते बीजेपीचे जे काही ज्येष्ठ नेते आहे त्यांना ते करावं लागेल. प्रश्न असा आहे की जे असे नवाब मलिकनी सांगितलं काही भोळे आहेत ते आपण समजू शकतो, परंतु ज्यांच्या बाबतीत आपण खूप समंजस आहेत अशी जी आपण भावना व्यक्त करतो, आता राम नाईक हे अतिशय सिनियर आहेत, विचारवंत आहेत आणि अतिशय उच्च पदावरती आहेत. तर त्यांच्याकडून या प्रकारचं वक्तव्य अपेक्षित नव्हतं. राम मंदिर व्हायला पाहिजे या बाबतीत त्यांची जी काही श्रद्धा आहे, भूमिका आहे, त्या बाबतीत मतभेद असू शकतात, पण त्यांनी ती भूमिका या पद्धतीने मांडणं चुकीचं होतं. एकतर सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालय किंवा संसद, पार्लमेंट ही दोनच जागा आहे की जिथे या बाबतीत चर्चा होऊन काही निर्णय होऊ शकतात. बाहेर याची चर्चा या पद्धतीने करणं हे मला वाटतं हे औचित्यभंग करणार आहे. आणि हे औचित्यभंग करणारं वक्तव्य राम नाईकांच्या सारख्यांच्याकडून अपेक्षित नव्हतं किंवा सुषमा स्वराज यांनी गीतेच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने सांगितलं, तर या सगळ्या गोष्टी समंजस लोकांच्याकडून ज्या होत आहेत त्याच्या बाबतीत जास्त चिंताजनक आहेत. काही जे साक्षी महाराज किंवा गिरिराज सिंग किंवा तत्सम जे लोक आहेत त्यांना आपण क्षमा करू शकतो की ठीक आहे, ते त्यांच्या मूळ स्वभावानुसार वागतायत, त्यांना बदल व्हायला अजून काही दिवस लागतील, त्यांना ते हळूहळू मार खात खात सुधारतील. त्यांना माफी मागावी लागली म्हणजे ते एका अर्थाने त्यांना ती शिक्षा झाल्यासारखीच आहे. अपराध आहे, त्यांना मान्य करावं लागतं. त्यांनी मागे घेतले त्यांचे शब्द, माफी मागितले की नाही याबाबत पण साशंकता आहे. मला वाटतं केशव उपाध्ये त्यांनी फक्त घुमजाव केलेला आहे, माफी नाही मागितलेली. त्यांना त्याचा खेद नाहीये. खेद कुठल्याही पद्धतीने साक्षी महाराजांनी तिथे व्यक्त केल्याचं मी ते साक्षी महाराजांच्या बाबतीत खेद व्यक्त केलं. राम नाईकांनी अजून काही सांगितलेलं नाही, पण साक्षी महाराजांनी खेद व्यक्त केला असं मी टीव्हीवरती पाहिलेलं आहे. आता नेमके काय शब्द वापरले कदाचित बघावं लागेल, पण निदान चुकलेलं आहे ही कुठेतरी जाणीव त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि ही वारंवार करावी लागते. ही एका अर्थाने शर्मेची गोष्ट आहे. तेव्हा हे जे निवडून आलेले आहेत, निवडून न आलेले लोक आहेत, जे सर्वोच्च पदावरती आहे किंवा नेतृत्व करतायत, स्थानिक पातळीवरती करत असतील, प्रांतिक पातळीवरती करत असतील, केंद्रीय पातळीवरती करत असेल, त्यांना नवीन भूमिकेमध्ये शिरावं लागेल. संविधानाशी आणि सरकारमध्ये असलेल्या पक्षाला कुठली भूमिका घ्यावी याचं भान त्यांना आणावं लागेल. आणि मूळ विचारसरणीच्या बाबतीत कितीही प्रेम असलं तरी ते प्रेम कसं व्यक्त करायचं किंवा कसं व्यक्त करायचं नाही यासाठी त्यांना काही काळ द्यावा लागेल असं दिसतंय. की आता जे चुका करतायत ते मला फार स्वाभाविक वाटतायत, याच्यापेक्षा वेगळं होऊ शकत नाही. इतक्या वर्षामध्ये जे बोलतायत तेच आता बोलतायत, काही वेगळं काही त्यांना बोलावं लागतंय असं त्यांनी गोडसेच्या संदर्भामध्ये. एकच मिनिट अनवरराजन, तुम्ही जे बोलताय त्या अनुषंगाने अगदी केशव उपाध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तेजो महाल असेल, गीता हा राष्ट्रीय धर्मग्रंथ असेल, ही सगळी प्राथमिकता आहे का आजच्या जगण्यातली, आजच्या भारताच्या समोरच्या प्रश्नांची सगळी हे विषय हे प्राथमिकतेने काय येतात समोर? नाही, प्रश्न असा मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की मुळात मोदी सरकारवर टीका करण्यासारखं या लोकांकडे काहीही आता नाही. मोदी सरकार म्हणजे मोदी सरकारच्या कुठल्या धोरणावर टीका करता येत नाही, मोदी सरकारच्या कुठल्या निर्णयावर टीका करता येत नाही आणि मग ज्यावेळी टीका करायला काही सापडत नाहीये. आता मी मगाशी म्हणून तो उल्लेख केला की एका खासदाराच्या विधानांक एका जो तुम्ही धर्मांतराचा मुद्दा करता त्यावर केवढी चर्चा करता येईल. म्हणजे आतापर्यंत ज्या ज्यावेळी धर्मांतर झाली त्यावेळी ज्यावेळी मागणी करण्यात आली की धर्मांतर रोखली पाहिजेत, जेव्हा अशी मागणी करण्यात आली तर हेच सगळे लोक मंडळी पुढे होती, नाही धर्मांतरा विरोधी कायदा असता कामा नये म्हणणारी हीच सगळी मंडळी होती. आज मात्र त्यांना एकदम एखाद दुसरी काही घटना घडली, बरं ती लोकल घटना आहे ज्याचा मोदी सरकारशी काही संबंध नाही, त्या घटनेवरून मोदी सरकार तुम्ही बडवता एका खासदार. मग मी म्हणून तर म्हटलं काँग्रेसच्या प्रयत्न चालू आहेत ना आता धर्मांतराच्या संदर्भामध्ये. केशवजी, सगळ्यांना माहिती आहे की पैसे पण मागितले जातात, 5-5 लाख रुपये जमा केले जातात. तशी घटना नाही, तशी मुळात घटना नाही. म्हणजे धर्मांतराच्या बाबतीत बोलायचं झालं, धर्मांतरासाठीचा निधी सुद्धा जमा केला जातोय अशा पद्धतीच्या बातम्या. तुम्ही ज्याला धर्मांतर म्हणताय ते मुळात चुकीचं आहे. धर्मांतर जे मुसलमान होतात, ख्रिश्चन होतात त्याला धर्मांतर म्हटलं पाहिजे. या देशातले 99% मुसलमान आणि ख्रिश्चन हे हिंदू आहेत आणि ते गेल्या अनेक वर्षापूर्वी मुसलमान झाले. मुसलमान तलवारीच्या जोरावरती मुसलमान केलं त्यांना. जर पण करोडो लोकांच्या कत्तली करून त्यांना ख्रिश्चन केलं तर आता ते स्वग्रहामध्ये परत येत आहेत.
ते स्वग्रहामध्ये आपल्या हजारो वर्षाची आपली जी परंपरा आहे, आपले जे पूर्वज आहेत त्या पूर्वजांच्या परंपरेमध्ये, ठीक आहे, हा संस्कृतीमध्ये, अब्देवजी, हा संस्कारामध्ये, तुमचा दृष्टिकोन आचार-विचार- झाला, नाही, नाही, हा तुमचा हे दृष्टिकोन झाला, पण वस्तुस्थिती आहे आजच्या ना. घटनात्मक अहो, चौकटीमध्ये त्यांना प्रत्येक त्यांच्या माणसाला पूर्वजांपासून- आपापला धर्म आचरण करण्याचं आणि आपापली हा, तसं नाही. धर्मभावना त्यांच्या जपण्याचं पूर्वजांपासून हे तोडणं- हे नियम धर्मांतरानुसार का लागू नव्हते? पूर्वजांपासून तोडणं हा गुन्हा आहे ना. नाही, पूर्वजांपासून तोडणं हा तुम्ही गुन्हा नाही, तो करताय. पूर्वजांच्या त्याला वेळेला काय झालेला, होतंय? आज देश पूर्व- म्हणून, नाही, नाही. एक नेशन अरे, म्हणून त्यांचे आपण पूर्वज त्याचं 1947 पासून विचार का नाही करू शकत? आम्ही कोण होतो? आम्ही कोण होतो हे तर आता एक फक्त उदाहरण ते देतो. स्वगृही वापस येऊ हा शकतात. मंदारजी. हा बोला बोला नवाबाई बोला. नाही, असं आहे, हे महाशय जे विश्व हिंदू परिषदचे बोलताय की यांचे पूर्वज हिंदू होते. हो, आम्ही मान्य करतो, या देशातले 90 किंवा 99% मुस्लिम या देशातले मूल निवासी असताना हजारो वर्ष या देशामध्ये शूद्र आम्हाला घोषित केल्यानंतर वर्ण व्यवस्थेमध्ये आम्हाला जगण्याचा अधिकार दिला नाही. त्यामुळे आमच्या पूर्वजांनी धर्मांतर केलेलं आहे हे आम्ही स्वीकारतो ना, मनापासून स्वीकारतोय. शौर्यवान होते तुमच्या ते वर्ण कधी मुसलमान व्यवस्थेला झाले नाही. कंटाळून या देशामध्ये लोकांनी इस्लाम धर्म स्वीकार केला. तुमच्या वर्ण व्यवस्थेला कंटाळून लोक ख्रिस्ती होत आहे. तुमचे वर्ण व्यवस्थेला कंटाळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. तुम्ही मनापासून तुमच्याकडे लोक येत असतील तर तुम्ही गृहप्रवेश करून घ्या, पण तुमची काय चुका झालेली हे पहिले तुम्ही शोधा. नाही, एक तुम्ही एक सांगताय मिनिट, की एक मिनिट, तलवारीच्या नवाबाई, जोरावर या नवाबाई, देशामध्ये एक मिनिट मंदारजी, चुकीचं विधान तुम्ही करतायत. सांगताय या चुकीचं विधान देशामध्ये करतायत. तलवारीच्या जोरावर हा. लोकांनी धर्मांतर केलेलं आहे. मी 1 मिनिटात बोलतो. सर्वप्रथम या देशामध्ये इस्लाम धर्म हे 8वी सन इसवी मध्ये 8वी सदीमध्ये केरळात आला आणि तिकडचा पहिला मुस्लिम तिकडचा राजा झाला. चेरामल हे तिकडचे राजे होते. त्यांनी इस्लाम धर्म कबूल केला. त्यावेळी कुठलंही आक्रमण या देशामध्ये झालं न होता. तुम्ही थोडासा अभ्यास करा. तुमच्याकडे तुमच्या धर्मात लोक येत असतील तर आम्ही काही आक्षेप घेत नाही. नाही, नक्की, पण तुम्ही नक्की. नागरिकता एक- देतो. एक- एक- एक इतर आणखीन एक देशातले मुद्दा आहे, लोक आणखीन एक इकडे मुद्दा या आहे, हिंदू नवाबाई, या नवाबाई, प्रकारे जे एक आहे, आणखीन एक त्याला मुद्दा आहे. लोकं निश्चित रूपाने विरोध करणार आहे. नाही, मुद्दा धर्मांतराचा नाहीये. ही जी काही विधानं होत आहेत ही विधानं आत्ताच का होत आहेत हा आपल्याला खरं तर शोध घ्यायचा आहे. या चर्चेमधनं आणखीन एका छोट्याशा ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. कुठेही जाऊ नका, पहा बेधडक. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय राम नाईक यांनी केलेल्या विधानाच्या निमित्ताने नेमकं काय घडतंय या देशामध्ये. आपण त्याआधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्या प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांच्या पाहूयात. संतोष शिंदे म्हणतायत, नेत्यांची धर्माधारित विधानं ही घटनाविरोधी आहेत. अशा बेताल नेत्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. ईश्वर क्षीरसागर म्हणतायत, मूळ विकासाच्या मुद्द्याला बगल देण्यासाठी असले कारनामे केले जात आहेत. दत्ताराव घुगे म्हणतायत, हा RSSचा अजेंडा आहे. भाजपच्या जीवावर तो RSS कडून रेटला जातोय. संदेश कौले म्हणतायत, धर्माच्या नावानं अधर्माकडे वाटचाल चाललेली आहे. आणि श्याम ठाणेदार म्हणतायत, हिंदुत्ववादी नेत्यांना अच्छे दिन आले आहेत असं त्यांच्या विधानावरून वाटतं. हे सगळे जे आपल्याला आलेल्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा केशव उपाध्ये तुम्हाला हाच सातत्यानं मुद्दा विचाराचं कारण हेच आहे की प्राथमिकता कुठेतरी चुकते असं तुम्हाला वाटत नाही आहे का? एकूण म्हणजे जर परिवार आहे असं मानलं गेलं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जर का राष्ट्रीय संघटना आहे हे जर मानलं गेलं तर त्याच वेळेला राष्ट्राच्या विरोधाच्या ह्या काही जे सूर उमटतात त्या एकूण परिवारातली ज्या काही वेगवेगळ्या संघटना आहेत, ज्या संघटना तुमच्याच आहेत असं तुम्ही मान्य करता, त्याच वेळेला महाराष्ट्रासारख्या ठिकाणी सुद्धा नथुराम गोडसे यांचा शौर्य दिन साजरा केला जातो. दोन गोष्टी आहेत. हे- सगळ्यात पहिले नाही, नाही, हे- हे होतं ना. आता नाही, मी सांगतो नाही, मला उत्तर देऊ दे ना, की एक तर सगळ्यात पहिली गोष्ट की राष्ट्रीय संघाने कुठे देशाची विरोधी भूमिका घेतली नाही. ती सातत्याने या देशाला उलट म्हणजे राष्ट्रभक्ती शिकवणारी किंवा आमच्या सगळ्यांना किंवा एकूण देशातल्या सगळ्यांना एक राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारी संघटना आहे. त्यामुळे ती राष्ट्रभक्त संघटना आहे. सगळ्यात पहिला एक मुद्दा. दुसरा मुद्दा, मगाशी नवाब मलिक साहेबांनी काय काय बरेच मुद्दे मांडले. खरं म्हणजे त्यांनी केरळाचा उल्लेख केला. आता मी लेटेस्ट केरळपासूनच सुरुवात करतो कारण त्यांनी केरळचा उल्लेख केला म्हणून. मला आता या ठिकाणी मी स्टेटमेंट त्यांना आठवण करून देऊ इच्छितो. केरळचे मुख्यमंत्री जे भाजपशी नाहीत, दूरपर्यंत काही संबंध नाही भाजपशी, त्यांनी विधानसभेत सांगितलं की केरळमध्ये लव जिहादच्या नावाखाली आतापर्यंत गेल्या 6 वर्षामध्ये 2,500 महिला या कन्व्हर्टेड मुस्लिम झाल्या. म्हणजे आता हे केरळपासून उदाहरण. मगाशी आंबेडकरांचा उल्लेख केला, अगदी खरंय.
पण त्यांनी त्याच वेळी ते पण आठवावं की आंबेडकर म्हणजे त्याचा सगळ्यात थोडा म्हणजे जसा इतिहास त्यांना माहिती आहे तसा थोडासा इतिहास आम्हालाही माहिती आहे, म्हणजे अगदीच आम्ही हे नाही त्यांच्यात काही विचारवंत आम्ही नसू कदाचित, पण त्यावेळी सुद्धा त्यांना मुस्लिम धर्मगुरू असेल, ख्रिश्चन धर्मगुरू अनेक जण भेटले होते की त्यांना आमच्या धर्मात या, आणि त्यावेळी त्यांना त्या धर्मगुरून दिलेली उत्तरं थोडीशी आठवून पाहावीत नवाबाईंनी, त्यांनी आंबेडकरांनी काय उत्तर दिली होती त्यानंतर त्यांना मिळेल. तिसरं, शिया सुन्नीमध्ये संघर्ष सुरू नाही का, तोही संघर्ष वेगळाच आहे ना. त्यामुळे मला असं वाटतं की हे मुद्दे असे कोणत्याही प्रकारचे विरोधाभास नाही, आमच्या समोर आमचं स्पष्ट आहे भाजपाचं धोरण या देशाच्या घटनेला पूर्ण होऊ द्या. आपण मंदारजी बगल देता विषयाला नाही आपण बघूया त्यांचं मी थोडं म्हणणं पूर्ण बगल देतात किंवा नाही ते आपण ठरवूया. देशामध्ये का लोकांनी धर्मांतरण केलं त्याच्यावर डिबेट करू. आता करू ना, पण मला काही आक्षेप नाही. नाही मूळ मुद्दा असा आहे, मूळ मुद्दा असा आहे की नाही हे सगळे एकमेकांशी जोडलेले मुद्दे आहेत, हे सगळे मुद्दे एकमेकांशी जोडलेले आहेत. मला पुन्हा हे जतीन देसाई सांगताय या देशामध्ये या धर्म स्वतंत्रता लोकांना प्राप्त आहे. या देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या निवडीचा धर्म स्वीकारणे, त्याच्या प्रचार प्रसार करण्याचा अधिकार असताना त्याच्यावर बंदी होऊ शकते. नाही हा विषयच नाहीये, हा विषयच नाहीये. नाही म्हणून आपण विषयांतर नको होऊन देऊयात. नाही विषय असा आहे की जबाबदार पदावरची माणसं भाजपमधली जबाबदार पदावरची माणसं जी आहेत ती माणसं अशा प्रकारची विधानं का करतात, एवढा आपण शांतपणे खरं तर विचार करतोय. कुठेतरी मूलतत्ववाद, कुठेतरी कट्टरतावाद हा जास्ती समोर आणण्याचा कार्यक्रम होतोय का, सुनियोजित आहे का, तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं की केशव उपाध्यायांनी जे म्हटलं त्या संदर्भात दोन मुद्दे उपस्थित करायचे. एक तर सुरुवातीला केशव उपाध्यायांनी असं जर म्हटलं की विरोधकांकडे इतर काही विषय नसल्यामुळे हा मुद्दा उपस्थित केला जातो. असं नाहीये, मी फक्त त्या विषयाला स्पर्श करणार नाही, पण कुठल्या लँड एक्विजिशन ऍक्ट संबंधात सरकारची काय भूमिका आहे तो एक चर्चेचा मुद्दा आहे. मनरेगाच्या संदर्भात म्हणून आता या क्षणी आपण त्या विषयावर जाऊ इच्छित नाही, मी जाऊ इच्छित नाही. परंतु याचा अर्थ असं नाही की इतर विषय नाही, ते विषय आहेत. पण तो महत्त्वाचं जे आहे की मला असं जे वाटतं की केशव उपाध्यायांनी दुसरं म्हटलं की या सगळ्या जे काही आयसोलेटेड केसेस आहे, माझं असं मत आहे आयसोलेटेड केसेस नाही. एखादं कोणाचं काही वक्तव्य असेल तर आपण ते आयसोलेटेड समजू शकतो. साक्षी महाराज म्हणतात, गिरिराज सिंग म्हणतात, राम नाईक म्हणतात, साध्वी निरंजना ज्योती म्हणतात, योगी आदित्यनाथ म्हणतात, सुषमा स्वराज म्हणतात. हे सगळं पाहिल्यानंतर परत तरी देखील म्हणणं हे सगळे आयसोलेटेड आहेत, याच्याशी कोणी सहमत होऊ शकत नाही. ज्याला आपण म्हणतो ना की मॅथड इन मॅडनेस जे म्हणतो, हे अशा स्वरूपानं आहे मॅथड इन मॅडनेस. कुठेतरी वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या स्वरूपानं सांगायचं, म्हणजे की तुम्ही लोकांना जर कन्व्हिन्स करू शकत नसाल, की इंग्रजीमध्ये म्हटलं जातं इफ यू कॅन्ट कन्फ्यूज दॅम. आणि मुळातच संघाची जी काही स्ट्रॅटेजी आहे ती लोकांना वेगवेगळ्या तोंडानं वेगवेगळी भाषा करणं, लोकांना कन्फ्यूज याच्यात ठेवणं, ही संघाची एकूण राजनीती आहे. आणि म्हणून मला वाटतं की ही जी काय त्यांनी मगाशी पण एक मुद्दा म्हटला होता की सुनियोजितपणे हे अखंड हिंदू राष्ट्र आणि हे सगळ्या ज्या गोष्टी त्याचा अजेंडा आता तुम्ही सुरू केलेला आहे. एक लक्षात घ्या, सगळी निदर्शक आहेत, उदाहरण लोकांना कन्फ्युज करणे वगैरे काही नाहीये. अहो, लोकांना जे पटलं त्याप्रमाणे लोकांनी हिंदू समाजाचा सन्मान करणारं असं सरकार स्थापित केलेलं आहे. त्याच्यामुळे कन्फ्यूज करणे वगैरे काही नाही. जे अशा प्रकारचा विचार करणारे होते त्यांचा कचरा झाला, त्यामुळे आता त्यांनी असला काही बोलण्याचा अर्थ नाही. ज्या जनभावना आहे त्या जनभावना ह्या लोकांसमोर येणारच लोकप्रतिनिधीकडनं. त्याच्यात साक्षी महाराज किंवा एखाद दुसरी घटना आहे ती सोडून द्या, म्हणून म्हटलं त्या शृंखलेमध्ये त्याला जोडू नका. सुषमा स्वराजांनी जे म्हटलं भगवद्गीता हा राष्ट्रीय ग्रंथ झाला पाहिजे, त्यात चुकलं काय? आमच्या देशाचे पंतप्रधान जेव्हा विदेशात जातात तेव्हा तिथल्या पंतप्रधानांना, राष्ट्राध्यक्षांना गीता ग्रंथ भेट देतात, आणि याशिवाय आणखी मोठी भेट माझ्या देशाकडनं मी देऊ शकत नाही असं म्हणतात. जे गीता हे केवढं मोठं तत्वज्ञान आहे, कर्मज्ञान आहे गीता आहे. आणि आपल्या देशाचा गौरव आहे. वास्तविकता की इस्लामचा इतिहास किती वर्षाचा, 1400 वर्षाचा इतिहास आहे. त्यांनी देखील म्हटलं पाहिजे की गीतेबद्दल आम्हाला आधार आहे. सगळ्या संसदगृहामध्ये तुम्हाला गरज का पडते इथे काय फक्त गीता म्हणणारी लोक नाही आहेत ना या देशामध्ये. पण तुम्ही गीतेला राष्ट्रीय ग्रंथ म्हटलं असं जर का म्हटलं तर राष्ट्रीय ग्रंथ म्हटल्यावर झालंच ना. यांच्या पोटात दुखण्याचं कारण काय?
याने गीतेबद्दल नतमस्तकच झालं पाहिजे नाही, नाही, सगळ्यांनी. गीतेबद्दल म्हणजे काय सगळ्यांनी. मागणी- नाही, सगळ्या धर्मग्रंथांबद्दल का नाही, नतमस्तक ती नको मागणी व्हायला? केली त्यांनी. नाही, मग अहो, राज्यघटनेला पुराणाला नाकारत नाही नतमस्तक कोणी. नको व्हायला, हे ग्रंथसाहेबाला का आपल्या नको देशाची नतमस्तक धरोहर व्हायला? आहे. केवळ एक ग्रंथ त्या घेऊन आपला हा देश धरोहरला चालणार आहे मानलंच पाहिजे का? ना. केवळ एक तत्वज्ञान घेऊन हा- नाही, ती मागणी पुन्हा आपण करणं त्याच काही चुकीचं नाहीये. कन्फ्युजिंग चर्चेमध्ये चुकीचं नाहीये. चाललो आज मंदार. ते- आमच्याच एक मिनिट फक्त बोलतो. असं आहे की मुळामध्ये गीता घेतली गेली कुराण आलं पाहिजे. ही मला वाटतं देशाची जी 50-60 वर्ष एक काय तथाकथित ढोंगी धर्मनिरपेक्षता जी आहे अरे, ढोंगी प्रश्नच नाही. धर्मनिरपेक्षता नाही, नाही, कशी? मुळात हे- अहो, अहो, त्या गीता- गीता- म्हटलं, नाही, त्याचे गीता- वाढही गीता- होऊ शकतात. गीता- अहो, कुठल्या धर्मग्रंथामध्ये नाही, आज नाही, कुठल्या गीता- धर्मग्रंथामध्ये नाही, नाही, बाकीचा दोन मूलतत्ववाद गोष्टी आहेत. शिकवला आता गेलेला आहे? समजा- त्याच्याशी आता- तुलनाच होऊ शकत नाही, नाही. तुलना- अहो, तुलना 5,000 नाही. अहो, धर्म आणि 5,000 पंथ. वर्षापूर्वीची पंथ. गीता त्याच्याशी धर्म आणि यांची पंथ. तुलना होईल नाही, का? ह्यालाही 5,000 वर्ष होतील पुढच्या काही धर्म आणि काळामध्ये. पंथात काय आपण आज बोलणार आज नाही. नाही नाही म्हणजे असं आहे गीता हे तत्वज्ञान काय आहे केवळ हे लक्षात इतिहासाचा घेतलं हे पाहिजे घेऊन ना. चालणार नाही. म्हणजे आपण वादा करता वाद करण्यात काही अर्थ नाही. मूळ मुद्दा असा आहे की 50 आपल्याकडे घटना नावाची काही चौकट आहे की नाही ती मानणार आहोत की नाही आपण मानलीच नाही, आहे चुकीचं ना. आहे. हे कंपॅरिझन चुकीचं आहे मंदार. सगळ्यात तुलनाच पहिली करणं गोष्ट चुकीचं आहे. घटना नावाची जर घटना असताना तुम्हाला आणखीन एका धर्म ह्याची ग्रंथाची तत्व गरज काय? जगण्याची कुठल्या शैली, राष्ट्रग्रंथाची गरज काय? शैली, गरज काय आहे का? शैली, आपण आणि नियम आपण या अजून दोन्ही गीता तरी गोष्टी पाळतोय का? आमच्या आपण अजून देशाला आपण जर का- घटना तरी पाळतोय का नाही? घटना पाळतोच आहोत आपण प्रश्नच नाही. नाही, नाही, मला एक आमच्या देशाचं एवढं मोठं तत्वज्ञान असेल तर ते आम्ही त्याचा अहो, पण ते सन्मान राखलाच तत्वज्ञान पाहिजे. सन्मान राखतील ना उलट- सगळे. नाही, त्याचा- आणि उलट त्याचा आदर्श ठेवावा त्याचा राष्ट्रीय दुस्वास ग्रंथ कोणी बनावा करते असं का? जर त्याचा म्हटलं, दुस्वास कोणी त्यात चूक करताना काही नाही दिसतंय ना. का? त्यात तुम्ही गीतेचा- म्हणताय की हा छुपा अजेंडा वगैरे याच्यात काय नाही, गैर काय एक- झालं एक- त्याने? एक मिनिट, त्याने अनवर गैर राजन. काय केलं काय गुन्हा केला त्याने नाही अशी मागणी नाही करणे. गुन्हा करण्याचा मग मुद्दा नाही सुषमा ह्याच्यामध्ये स्वराज ह्याच्यामध्ये आरोप करण्याचं कारण तुम्ही काय? कुठल्या चौकटी अरे, मानताय ठोकायचं नुसतं. तुम्ही कुठल्या चौकटी मानताय हा त्यातला विषय आहे. मूळ मुद्दा असा आहे. पुन्हा अनवरजन तुम्हाला विचारायचं आहे की या अंदाजे. सगळ्या चौकटीमध्ये एक मिनिट नवाबाई मला थोडं राजकारण थोडंसं बाजूला नाही नाही थोडं एक मिनिट मंदारजी हा असं आहे यांच्या मनात जे आहे या देशाला हिंदू राष्ट्र करायचा यांनी करावा कोणी याला विरोध करत नाही पण घटनेच्या चौकटीत राहून या सरकार निवडून आल्यानंतर त्याच्या चौकटीत राहून त्यांना काम करावं लागेल. जर यांच्या पद्धतीने कामकाज करायचं असतील तर घटना बदलावा लागेल आणि जर घटना बदलायची इच्छा असेल तर बदलांना हिंमत असेल तर आणि घटनेला हात लावले तर काय देशात होते तुम्हाला कळेल. तुम्ही बोलत राहा करून दाखवण्यासाठी तुम्हाला घटना बदलावा लागेल आणि ती नाही. तुमची जी ताकद घटना आहे, आहे घटना त्याच पद्धतीने बदलण्याची. काम करत राहील. तुम्ही बोलत राहा. तुम्ही किती बोलले की या देशामध्ये घटनेच्या चौकटीच्या अहो, घटना बाहेर जाऊन बदलत तुम्हाला नाहीच काही आहे. करता येत नाही. हे अशाच आणि प्रकारचा तुमच्या मनात आहे भ्रामक, ना. गैरसमज हो, पसरवण्याचं तुमच्या काम मनात नॉर्मली आहे. साहेब गेले तुमच्या अनेक तुम्ही वर्ष सुरू आहे. सेक्युलरिझमला अशा प्रकारचं कधीही सुडो झालेलं सेक्युलरिझम नाही. मागताय. अहो, म्हणून या आता- देशातल्या आता म्हणून तर घटनेची लोकं येत आत्मा आहे आहेत. की आता भारत त्या मौलवींनी एक स्वतः धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. एक मिनिट, या एक मिनिट. घटनेच्या नवाबाई. प्रिअम्बल मध्ये दिलेलं नाही, आहे. नवाबाई. जर सेक्युलरिझम तुम्हाला मान्य नसेल नाही तर घटना पुन्हा बदलण्याची नवाबाई घटनेचा जो मुद्दा आहे नाही केशवपदे तुम्हाला आणि नवाबाई तुम्हाला दोघांना पुन्हा एकदा प्रश्न विचारणार आहोत आम्ही. घटनेची चौकट मान्य करावी लागेल आणि त्या चौकटीच्या बाहेर जाण्यासाठी ती चौकट सुद्धा मोडावी लागेल. हे सगळे मुद्दे तुम्ही काय करणार आहात त्या मुद्द्यांच्या बद्दल आपण एका छोट्याशा ब्रेक नंतर ही चर्चा करणार आहोत. अनवर राजन आपल्या सोबत आहेत. त्यांना सुद्धा काही महत्त्वाचे मूलभूत प्रश्न विचारायचे आहेत. प्राथमिकता नेमकी देशाची काय आहे आत्ताच्या काळामध्ये? मोदींनी जे म्हटलेलं आहे सबका साथ सबका विकास ते कुठेतरी दूर गेलंय का हेही आपण तपासणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या विधानाच्या निमित्ताने आपण ही चर्चा करतोय. काही या चर्चेच्या नंतर पुन्हा प्रेक्षकांनी दिलेल्या आपण प्रतिक्रिया बघूयात. विनायक खरात म्हणतात हा अजेंडा तर पूर्वापार चालत आलाय, सत्ता आल्यामुळे याला आता गती मिळालेली आहे. स्वप्नील कणवले पाटील म्हणतायत भाजपच्या ठरलेल्या रणनीतीची ही एक साहसी आणि प्रबळ अशी सुरुवात आहे. संकेत जगदाने म्हणतायत भाजपनं आता जनतेचा विश्वासघात करू नये. आणि विजय पिसाळ म्हणतायत जातीच्या राजकारणानं देश पोखरला जातोय, प्रक्षोभक विधानं करणाऱ्यांनी नीट बोलायला शिकलं पाहिजे. एकूण या सार्वत्रिक प्रतिक्रिया आहेत आणि थेट प्रतिक्रिया आहेत. या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा अनवर राजन खरं तर तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की प्राथमिकता देशाची कुठेतरी चुकते ह्या सगळ्या विधानांच्या निमित्ताने असं म्हणायला जागा आहे का? आणि कुठेतरी सातत्यानं एक कट्टरतावाद समोर येतो. तो मुस्लिमांचा असेल, तो हिंदूंचा असेल, तो इतर धर्मियांचा असेल, पण कट्टरतावाद हा जास्ती लवकर समोर येण्याचं कारण काय आहे असं तुम्हाला वाटतं? हॅलो. हा कट्टरतावाद हा हॅलो हा बोला बोला. आवाज येत नाही. हो येतोय, हॅलो. आवाज येतोय बोला. हा ओके.
हे कट्टरतावाद हा संघाच्या विचारसरणीचा पाया आहे. म्हणजे आता जे केशव उपाध्याय जे सांगत होते की संघ ही राष्ट्रभक्ताची संघटना आहे. खरे संघामध्ये जे आहेत ते सगळे राष्ट्रभक्त आहे, पण संघाच्या बाहेर जे आहेत, मग ते हिंदू असतील किंवा वेगळ्या धर्माचे लोक आहेत, ते देखील राष्ट्रभक्त आहे हे आपण मान्य करणार आहोत की नाही. संघाच्या विचारसरणीमध्ये एक धर्माची भलावण करण्यात आलेली आहे आणि आपल्या संविधानामध्ये सगळ्या धर्मांना समान लेखलेलं आहे. सगळ्या नागरिकांचा कुठलाही धर्म असेल तरी तो कुठल्याही त्याच्या विरोधात पक्षपात केला जाणार नाही हे आश्वासन आपण संविधानामध्ये दिलेलं आहे. आणि या संविधानाच्या याच्याशी आम्ही एकनिष्ठ राहू अशी शपथ सर्व खासदारांना घ्यावी लागते, किंवा खरं तर सगळ्या राजकीय पक्षांना घ्यावी लागते. ही शपथ घेतली ही खोटी आहे का? या शपथेप्रमाणे आता आम्ही वागू आणि आम्ही ते बदल करू हे आम्ही आमच्या वागणुकीतून आमच्या बोलण्यातून दाखवून देऊ, ही खरी कसोटीची वेळ आहे. आणि असं जे बेजबाबदार वक्तव्य करतात त्यांना रोखण्याच्या संदर्भामध्ये एक आता जे साध्वीला माफी मागायला लावलं आणि मोदींनी त्या बाबतीत थोडासा पंतप्रधानांनी आग्रह धरला, तेवढा एक अपवाद सोडला तर बाकीच्या बाबतीत ते काही पुरेशा प्रमाणामध्ये दिसत नाही. कट्टरतावाद हा सगळ्या धर्मामध्ये थोडाफार आहे, नाही असं नाही. आणि प्रत्येकाला आपापला धर्मग्रंथ प्रिय असतो, त्यांनी तो त्याच्या बाबतीत आपल्या संविधानाने जे दिलेलं आहे की प्रत्येक नागरिकाला आपापल्या श्रद्धेप्रमाणे त्याचे आचरण करायचा अधिकार आहे. परंतु बाहेर आणि रस्त्यावरती किती आणायचा, किंबहुना तर खरं सगळ्या धर्म स्वातंत्र्याला देखील एक आपल्या संविधानाप्रमाणे मर्यादा घातलेली आहे की वाटेल तसं कोणाला वागता येणार नाही. अस्पृश्यता देखील आपण बेकायदेशीर ठरवलेली आहे. त्याप्रमाणे मुस्लिम समाजाच्या बाबतीत देखील अनेक कायदे असे आहेत की जे सरकारला केलेले आहेत मुस्लिम धर्माच्या याच्या शर्यतच्या संदर्भामध्ये थोडेसे वेगळे असून देखील, आणि ते कायदे सगळ्यांनी मान्य केलेले आहेत. हे जे सगळे मुद्दे आहेत हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन एक बीजेपी आता जबाबदार सत्ताधारी पक्ष झालेला आहे आणि अधिक जबाबदारीने वागेल असं जे एक अशी अपेक्षा आहे, त्या अपेक्षेला अजून तरी काही पूर्ण उतरत नाही. 2-4 नेते चांगले वागत असले तरी बाकी सगळे नेते बेजबाबदार वागतायत आणि ते त्यांच्या मूळ स्वभावाप्रमाणे वागतायत असं एकंदरीत असं म्हणायला जागा तर या असं संदर्भामध्ये तुम्हाला वाटतंय? एक पुन्हा एकदा अगदी म्हणतच. नवाब मलिक, मुळात राम नाईक सुद्धा अजून एक मुद्दा सांगा, अजून एक मुद्दा मला जोडायचा आहे. ती केरळचा उल्लेख झाला होता. आपण एक इतिहास लक्षात घेतला पाहिजे की त्रावणकोरमध्ये कधीही ब्रिटिशांचं राज्य नव्हतं. त्रावणकोरमध्ये कधीही मुस्लिम राजवट नव्हती आणि त्या केरळामध्ये 24% मुसलमान आणि 24% जवळपास ख्रिश्चन आहेत. हे कसं झालं? म्हणजे फक्त तलवारीच्या जोरावरती धर्मांतर होत नसतं. धर्मांतराची अनेक कारणे ती तपासावी लागतात. आंबेडकरांनी मुसलमान आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही, त्याचा आनंद होतोय, तो आनंद व्हावा, हरकत नाही. परंतु हिंदू धर्माचा त्याग का केला याचं आत्मपरीक्षण कधीतरी आपण करणार आहोत का नाही? आणि अजूनही गावोगावी दलितांच्यावरती जे अत्याचार होत आहेत, खरड्यासारखे प्रकरण घडत आहेत, याच्या बाबतीत काही आत्मपरीक्षण करणार आहोत की नाही? आणि तो आपल्या समाजाचा आपल्या एक खऱ्या अर्थाने इथला राजकीय मुद्दा आपण समजायचा का नाही? आणि याच्यामध्ये कसं आपण आपल्या हिंदू धर्मातली तरी निदान ही जी विसंगती आहे, जातीच्या संदर्भातले जे अन्याय ते कसे थांबवणार, हा आपला प्राधान्याचा मुद्दा का होऊ नये? खरं तर अगदी सरकारच्या नाही तर संघाच्या देखील मला हे वाटतं की त्यांनी देखील या गोष्टीला या मुद्द्याला कुठेतरी प्राधान्यता दिली पाहिजे. आणि या सगळ्याच गोष्टीने तुम्ही म्हणता की प्राधान्यक्रम जो आहे तो बदलला पाहिजे. तुम्हाला मान्य आहे का की प्राधान्यक्रम जो आहे तुमचा प्राधान्यक्रम चुकतोय, भाजपचा प्राधान्यक्रम चुकतोय? मी सुरुवातीला सांगितलं की 2-4 म्हणजे ज्या धर्मनिरपेक्षवाद्यांना जो धक्का बसला त्याची आता ते मगाशी त्यांनी विधान केलं की 2-4 नेते सोडले तर बाकी सगळे बेजबाबदार विधानं करतात. हेच मुळात चुकीचं आहे. किंबहुना इतर जण असे बेजबाबदार विधानं हीच लोक मंडळी करतायत. नंबर 1, या मगाशीने सांगितलं की संघ इतर जणांना मानतो की नाही, इतर धर्मियांना मानतो की नाही, देशभक्त आहे की नाही. संघ काय की पंतप्रधान मोदीजींनी काय हे स्वतः सांगितलं की या देशातला प्रत्येक मुसलमान आम्ही देशभक्त मानतोच. तो प्रश्नच येत नाही इथं काही इतर धर्मांना. उलट उदारता मतवाद हा हिंदू धर्मात आहेच, तो वेगळा सांगायची गरजच नाही अशा पद्धतीने. त्यामुळे तो आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार हे घटनेप्रमाणे आणि जो आम्ही मॅनिफेस्टो केलाय त्याप्रमाणे विकासाचंच राजकारण करतंय. विकासाचीच भूमिका आम्ही सातत्याने मांडतो आहोत. त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही कोणतीही भूमिका मांडत नाही. मग एक त्यांनी ह्याचं उदाहरण दिलं की फक्त एका प्रकरणात मोदीजींनी हस्तक्षेप केला. मी सांगतो व्यंकय्या नायडूंनी साक्षी महाराजांचं स्टेटमेंट नाकारलं. स्वतः पंतप्रधान मोदींनी त्याबद्दल खेद व्यक्त केलाय, दुःख व्यक्त केलंय. मला वाटतं 24 तासाच्या आत या घटना घडल्यात. ज्यावेळी शिंदे, मगाशी मी उदाहरणं दिली की शिंदे किंवा दिग्विजय सिंग बोलत होते
हाफिज बद्दल किंवा इतर अन्य याच्याबद्दल लादेन बद्दल त्यावेळी कुणी 15-15 दिवस म्हणजे दिग्विजय सिंग तर माफी पण नाही मागितलेली. म्हणजे ती काँग्रेसची अधिकृत भूमिका दहशतवाद्यांना सन्मान देण्याची मानायची का? त्यामुळे अशा पद्धतीने आपण एका खासदाराच्या विधानावरून असं जोडू शकत नाही. या देशाला पुढे नेण्याच्या विकासाची भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे. घटना बदलू वगैरे असले गैरसमज पसरवण्याचे दिवस आता गेलेत. ती भूमिका घेऊ नये आणि पुढच्या काळात सुद्धा याच पद्धतीची विकासाचीच भूमिका आम्ही घेताना दिसू. नक्की. नवाब मलिक, पुन्हा एकदा तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. ज्या पद्धतीनं हे सगळे वेगवेगळी विधानं आपल्या समोर येताना दिसतात, या विधानांचा अन्वयार्थ लावायचा प्रयत्न होता. स्वतः केशव उपाध्ये म्हणतायत की अजिबात त्यांचा प्राधान्यक्रम बदललेला नाहीये आणि विकास हाच एक प्राधान्याचा भाग येणाऱ्या काळात असणार आहे. मान्य करताय का तुम्ही शेवटी जाता जाता? नाही, आता असं आहे, केशव उपाध्ये छान बदलत आहे. ठीक आहे, विकासाचं राजकारण केलं पाहिजे. आजच आकडेवारी आलेली आहे की या देशातली इंडस्ट्रियल ग्रोथ -2.4 वर गेलेली आहे. महागाईच्या तुम्ही उदव करताय. जगामध्ये पेट्रोलचे, क्रूड ऑइलचे भाव कमी झाले, त्याचा इफेक्ट दिसत आहे. पण 6-7 महिन्यामध्ये कुठला असा निर्णय झालेला नाही का देश पुढे जाणार आहे, असं काही परिस्थिती निर्माण झालेली आहे. संघाचे लोक वेगळ्या पद्धतीने बोलत राहत आहे, भाजपची लोक वेगळ्या पद्धतीने बोलत राहत आहे. विश्व हिंदू परिषद आमच्या संघटना नाही, पण सगळे नेते त्याचे बॅनर होर्डिंग लावून प्रचार करताय आणि हे वेगळे पद्धतीने वेगळी भूमिका घेऊन संभ्रम निर्माण करून राजकारण करण्याचा यांच्या नेहमीचा खेळ आहे. काही दिवस गेल्यानंतर या देशातल्या जनतेला स्पष्ट कळेल की हे काय करू इच्छित आहे. घटनेच्या बाहेर हे जाऊ शकत नाही. घटनेच्या बाहेर जायचे असतील ते घटना बदलावं लागेल आणि घटना बदलणं इतका यांना सोपं होणार नाही. पुन्हा तुम्ही जे म्हणता की घटना बदलणं यांना इतकं सोपं होणार नाही, त्यांच्याकडे बहुमत म्हणजे कमाली, तुमचं म्हणणं नाहीये. तुम्हाला वाटतं का की घटनेची चौकट जी आहे ती घटनेच्या चौकटीत राहून हे सगळे बदल होणं शक्य आहेत? जे विश्व हिंदू परिषदेची सुद्धा जी भूमिका आहे, विश्व हिंदू परिषदेचा घटनेला विरोध आहे असा गैरसमज पसरवला जातोय की घटनेला विरोध कुणाचा नाही, घटनेला प्राधान्य देऊन घटनेला पूज्य मानून सगळं काही कारभार चाललेला आहे, देश चालणार आहे. परंतु याचा अर्थ असाही नाही की जनतेच्या भावनेचे विषय उचलले जाऊ नयेत. आत्ता परिस्थिती काय आहे, यांनी जे म्हटलं की संघ परिवार काही प्रयत्न करतायत की नाही जातीभेद मिटवण्याकरता. संघ परिवाराशिवाय दुसऱ्याने कोणी एवढा प्रयत्न केला नसेल जातीभेद मिटवण्याकरता. उपेक्षित समाजाचं उत्थान करण्याकरता 2 लाखाच्या वरती सेवा प्रकल्प चालवणारे हेच संघटन आहेत, हे लक्षात घ्या. तिसरा मुद्दा मला मलिकांना सांगायचा असा आहे की आता लोकांना कंटाळलेले आहेत यांना. म्हणजे 4-4 लग्न, मला कितीतरी तरुणी भेटतायत हो, 4-4 लग्न आणि 25-25 मुलं, याला लोक कंटाळलेले आता. त्यामुळे पुन्हा एकदा आपण विषयांतर नको करायला, स्वतःहून येत आहेत. त्याच्यामुळे हा आपला अजेंडा आत्ताचा नाहीये आणि आपला हा विषय सुद्धा नाहीये. मूळ मुद्दा जो आहे, ज्या या विधानांवरून आपण चर्चा करतोय, अगदी जाता जतीन तुम्हाला विचारायचं आहे, एकीकडे पूर्ण भारतामध्ये आपण बघतोय अगदी अनेक उदाहरणं घडताना दिसतात की मूलतत्ववाद, एक प्रकारचा कट्टरतावाद हा वाढताना दिसतोय. हे तुम्हाला मान्य आहे का? आणि तो वाढत असेल असं तुम्हाला वाटत असेल तर ते वातावरण जे आहे ते घातक आहे. कशा प्रकारे घातक आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, मला असं वाटतं की एक शासक पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची प्रमुख जबाबदारी आहे की या देशात कट्टरतावाद वाढता कामा नये. आणि मग कट्टरतावाद मेजॉरिटी कम्युनिटीचा असावं किंवा मायनॉरिटी कम्युनिटीचा, ते वाढता कामा नये. आणि त्यासाठी मेजॉरिटी कम्युनिटीची विशेष जबाबदारी आहे. भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे. भारतीय जनता पक्षाने संघ परिवाराला कुठेतरी स्पष्ट शब्दात सांगण्याची आवश्यकता आहे की हे जे काही नॉनसेन्स जे काही चाललंय ते कुठेतरी थांबवलं पाहिजे. मला जे काही काळजी वाटते की 2 जे काही मेजॉरिटी आणि मायनॉरिटी कम्युनलिझम जे आहेत, हे दोघंही की अंग्रेजीमध्ये असं म्हटलं जातं की दे आर मेड फॉर इच अदर अँड दे थ्राईव्ह ऑन इच अदर. म्हणजे आपण मालेगाव आणि या सगळ्या निवडणुकीतही बघतोय की मग ते शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पक्ष, MIM, या सगळ्यांमध्ये कशा स्वरूपानं चाललंय, कोण कोणाला मदत करताय. म्हणजे एक जातीयवाद वाढला तर दुसरा जातीयवाद आपोआप वाढतो. हे जे आहे ना, हे देशाच्या दृष्टीनं म्हणजे शॉर्ट टर्म मध्ये त्या पक्षाला निश्चितच फायदा होणार, पण लॉंग टर्म मध्ये एकूण देशाचं नुकसान होणार आहे आणि एकूण मानवतेचं नुकसान होणार आहे. मला वाटतं ते महत्वाचं आहे. आणि राज्यघटना जी आहे ती राज्यघटनेला पवित्र मानली पाहिजे आणि राज्यघटना महत्वाची आहे, न गीता महत्वाची आहे,
न कुराण न बायबल महत्वाचं, हे आपण लक्षात घेतलं. नक्की देश ज्या पद्धतीनं चालला पाहिजे या विषयाची ही चर्चा होती आणि या विषयामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो धार्मिक कट्टरतावाद हा कुणालाही परवडणार नाही आहे, देशाला परवडणार नाही आहे आणि क्रियेला प्रतिक्रिया उमटत असते. त्या अर्थाने क्रियेची प्रतिक्रिया जर का झाली तर ती सुद्धा आपल्याला परवडणार नाही आहे. त्या अर्थाने पुन्हा मोदींचं जे सबका साथ सबका विकास आहे त्या विकासाच्या मार्गाने हे सरकार जे आहे केंद्रातलं ते जाईल एवढी आपण अपेक्षा ठेवूया. ही बेताल विधानं जी आहेत ती बेताल विधानं थांबतील अशी सुद्धा अपेक्षा आपण नक्कीच करायला हरकत नाही आणि त्यासाठी आग्रह सुद्धा धरायला काहीच हरकत नाही आहे. धन्यवाद. नमस्कार.